मीरा रोडच्या मोर्चात एका मुस्लिम महिलेनं मंत्री नितेश राणेंवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। माझ्या रक्तात मराठी आणि माझ्या मनात महाराष्ट्र आहे असं म्हणत या महिलेनं मंत्री नितेश राणेंना उत्तर दिलंय। हिम्मत असेल तर टोपीवाल्यांना मारून दाखवावं असं आव्हान नितेश राणेंनी दिलं होतं आणि त्यावर आता या महिलेनं जोरदार उत्तर दिलंय। एवढा ढुंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून। मग तिथे काय नाही त्यांचे थोबाड फोडायची हिम्मत करत, तिथे काय नाही एका फेरीवाल्याला पकडत। म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना, तर आमचं पण सरकार तिसरा डोळं उघडेल हे तरी लक्षात ठेवावं। दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही, तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे। माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे। नक्कीच हाच त्यांचा जो मेन अजेंडा आहे की जाणीवपूर्वक असा समाजात भ्रम निर्माण करायचा। खरं म्हणजे हा जो आंदोलन आहे, हा मराठी मोर्चा आहे, हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता, हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता। याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजण्यासाठी वेगळा रंग दिलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।